वाटपानंतर मुंबई आणि सांगलीमधील काँग्रेसचे नेते हे नाराज असल्याचं कळतंय। मबियामधील नाराजी नाट्यावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। वर्षा गायकवाडांची नाराजी दूर करणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। विनोद घोसाळकर आमच्या सोबतच आहेत, ढकललं तरी कुठे जाणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। विश्वजित कदमांनी सांगलीमधील वस्तुस्थिती समजून घ्यावी असं सुद्धा संजय राऊत म्हणाले। आम्ही सगळ्या जागा एकत्र लढतो आहोत। आता माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार वाळा मामा मात्र उभे आहेत। का आहेत? आम्हाला एकत्र काम करायचं आहे। तिकडली शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे। आम्ही असं म्हणत नाही की भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली नाही। प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे, मग शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा काँग्रेसचा असेल। 48 उमेदवार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि 48 उमेदवारांसाठी मी एकत्रित काम करू। वर्षाताई गायकवाड या आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू। बघा, विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील यांच्या भावना आम्ही समजून घेतो। काँग्रेस पक्षाचे ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत। सांगलीमध्ये अनेक वर्ष ते पक्षाचं काम करत आहेत। तरीही गेल्या काही वर्षापासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळालेली आहे। आपण पाहिलं असेल, प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी। विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात, हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। असं होणार नाही। विनोद घोसाळकरांना ढकललं तरी ते जाणार नाहीत। विनोद घोसाळकर असतील, आमचे अमोल कीर्तीकर असतील, या जागांविषयीचे वाद सुरू आहेत। हे आमचे जे लोक आहेत पक्षाचे, अमोल कीर्तीकरांवर प्रचंड दबाव आहे ईडी आणि सीबीआयचा आताही, की तुम्ही शिवसेनेची उमेदवारी घेऊ नका। हे ईडी आणि सीबीआयचा दबाव आहे, म्हणजे भाजपच्या शाखांचा दबाव आहे, आणि तुम्ही दुसऱ्या बाजूने लढा। पण अमोल कीर्तीकर म्हटले मला तुरुंगात टाकलं तरी मी लढत राहीन। विनोद घोसाळकर म्हटले नाही, मी शिवसैनिक आहे, शिवसेना उमेदवारी देणार असेल तरच मी लढेन।